नमस्कार मंडळी. तर तुम्ही विचार करत असाल आम्ही इथे असे काय करतोय. काय करतोय? आम्ही करत होतो माझा कोलॅब शूट. आणि जे झाले खूप डेज झाले आम्ही केलं नव्हतं आणि आता आम्ही करत होतो. आणि पण तरी रात्रीचा इतका चांगला नाही येत आहे. दाखवतो आउटफिट. मी पण तुम्हाला जुडिओमधून आणलेले कपडे घालून दाखवणार आहे गाईज. तू पण दाखवणार आहेस ना? या तू. तर मी मेकअप काहीच नाही केलेला आहे. मी फक्त आयलायनर आणि काजल लावलेला आणि थोडीशी लिपस्टिक लावलेली आहे. काय मी तर काहीच नाही लावलं. काही नॅचरल आहे. नॅचरल बघू शकता. म्हणजे इयरिंग कुठे आहे ना? नॉनसेन्स. आत्ता आम्ही तुम्हाला व्हिडिओमधून त्या दिवशी आम्ही काय घेतलं ते दाखवतो. त्या तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन तो सुद्धा ब्लॉग बघा. आम्ही शॉपिंग करायला गेलो आणि कॅफेमध्ये खायला गेलो आणि खूप मजा केली. येस कपडे अभी दिखाते आपको. आम्ही दुपारी खूप जास्त झोपलेलो तर आम्हाला रात्री झोप नाही येत आहे म्हणून आम्ही आमचे पेंडिंग वर्क पूर्ण करतो. तर मी गाईज हा टॉप घेतलेला आहे आणि हा टॉप मी साडीसोबत पण घालू शकते ॲज अ ब्लाऊज म्हणून मी घेतले. पोरांना काय समजतं का? पोरींचा नुसतंच लाईक ही माझीवाली टी शर्ट आहे. आता मी तुम्हाला दाखवतो घालून. ठीक आहे माझ्या अंगावर फेक मग ते येतील माझ्या अंगावर. 1 2 3 असे फेक इकडं समोर फेक माझ्या. 1 नाही एकत्र. आता मला मी याचे कपडे फेकते. उन्हाळा काय रे असं असा रे असं आरामात झाला. अरे पण बघा गाईज ॲक्सेसरीज सोबत मस्त दिसतं. की तू यांना माझा फुल आउटफिट दाखव ना. तिथे तर माझा कॅमेरा आणि लाईट्स चालू करतो मी. बघा गाईज बघू शकता मस्त आहे टी शर्ट. टेक्स्चर वगैरे मस्त आहे हिचा आणि बघा हिच्यासोबत मॅचिंग पण होत आहे व्हाईट. येस मी तुम्हाला याचा फुल आउटफिट दाखवते. हा कसा दिसते बघा. दिसत होतो तिथंच कॅमेरा लाव. तिथंच कॅमेरा लाव. मस्त दिसत होतो तिथे. तिथून मस्त दिसत होतो. अरे तिथून काढला वेळे एवढं भारी दिसते. तुला ना या कॅमेरामध्ये साईजमध्ये फिट व्हायला एकदम मागं जायला लागल. मग मी तुला तेच सांगतो इथं लावून ठेवून दिसत मी फिट होतोय. हाऊज द आउटफिट गाईज. बघा काय रेट करू शकता तुम्ही. हां रेट कशाला काय गरज आहे. रेट करा कमेंट्समध्ये. तुम्ही सांगा कसं दिसतंय. बघा फुल येतोय. तर गाईज हा आउटफिट मॅचिंगवाला आउटफिट आपण घेतला आहे. आपण कुठेतरी फिरायला जाऊ तेव्हा घालू. 2K सबस्क्रायबर होणार आहेत. मला वाटतं ही व्हिडिओ पडल्यानंतर 2K सबस्क्रायबर होतील. तर लवकरच तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा. जसे तुम्ही इंस्टाग्रामवर आपल्याला प्रेम दाखवतात तसेच यूट्यूबवर सुद्धा प्रेम दाखवा आणि सबस्क्राईब करा. गाईज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉनला हिट करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि तुमच्याकडे काय आयडियाज असतील ब्लॉगसाठी, लव्ह स्टोरी ब्लॉग सोडून लव्ह स्टोरी ब्लॉग आम्ही सबस्क्रायबर्स थोडे वाढल्यावर टाकणार आहोत. दुसरे काय आयडिया असतील तर नक्कीच सांगा. बाय बाय. सी यू. गाईज तुम्हाला स्किन केअर पाहिजे ना? स्किन केअर तर आम्ही स्किन केअरचा पण व्हिडिओ बनवणार आहोत. हिचा स्किन केअर मी करणार आहे गाईज. तुम्ही बघू शकता. चॅलेंज व्हिडिओ असेल माझ्यासाठी तो. हिचा स्किन केअर मी करेल आणि तुम्हाला पण दाखवेल ही स्किन केअर कसा करते. आमचा कोलॅबवाला शूट झालेला आहे. तुम्हाला आम्ही झुडिओचे कपडे दाखवलेले आहेत आणि आता आम्हाला थोडीशी भूक लागलेली आहे तर आम्ही पोपनीस खात आहोत. पोपनीस. ये है वो फ्रूट. याला फोपणीस याला इंग्लिशमध्ये काय बोलतात मला नाही माहिती. मराठी वर्डच एवढं हार्ड आहे फोपणीस. याला आपण खाऊन का पोपनीस काय माहिती बघूया. आंबट आहे. बोललेलं नसं झालं रेडी.
तर गाईज आम्ही पोपनीस फोडलेला आहे, पण तो आहे आंबट. ॲक्च्युली हा फ्रूट मला जास्त आवडतो म्हणून आम्ही आणला होता. काय बोलस त्याला, मोठा संत्र दे काय? मी त्याला बोललो मोठा संत्रा द्या, पिंक कलरचा. पिंक कलरचा संत्रा. संत्रा गाईज पिंक कलरचा. तर गाईज मला का बोलतो सॉरी चालू ठेव. मला हा वाला फ्रूट जास्त आवडतो, जो फक्त गणपती बाप्पाच्या टाइमला येतं ना, तेव्हाच येतं ना, माहित नाही, तेव्हाच ठेवतात. तर मी याला आधीपासूनच पिंक मोसंबी बोलायची. पिंक मोसंबी, संत्रा मोसंबी, पिंक मोसंबी गाईज. तर मी शॉपमध्ये गेल्यावर शॉपवाल्याला पण सेम बोले, पिंकवाली मोसंबी द्या. खुश पागल्यावर दुसरं को पागल बोलते हुए लोग है. खूप हुशार आहे गाईज. 99% गाईज